पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, संत पौल आम्हाला सांगतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. थेसलोनिका करास पहिलं पत्र अध्याय 5 वचन 16 मध्ये आम्हाला स्पष्टपणे संत पौल सांगतो, आनंद करा, आनंदित राहा, सदैव आनंद करा. आनंद, आनंद हे काय आहे आम्हाला माहित आहे. आनंद, आनंद कुठून येतो? आनंद, खरा आनंद आमच्या हृदयातून येतो, मनातून येतो. आमच्या हृदयातून जो आलेला आनंद आहे तो अनंत आहे, आनंद आहे. आणि कोण आनंद करतो? आनंद असाच व्यक्ती करतो जो व्यक्ती संतुष्ट आहे, तृप्त आहे, त्याला कशाची चिंता नाही. प्रभूने म्हटलेलं आहे, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी, हातभर दोरी कोणीही लांब किंवा आखूड करता येत नाही, कमी किंवा जास्त करता येत नाही, मोठी किंवा लहान करता येत नाही. आयुष्य आपल्याला कधीच बदलता येत नाही. मग आम्ही दुःख करून काय करावं? आनंद करा. जे काय लाभलेलं आहे आम्हाला त्याच्यामध्ये आनंद करा. जे काय प्रभूकडून आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आनंद माना, प्रभूचे आभार माना. आम्हाला जीवन मिळालेलं आहे, आम्हाला ज्या काही वस्तू आम्हाला मिळालेल्या आहेत, जे काही पैसा मिळाला त्याच्यामध्ये तृप्त राहा, संतुष्ट राहा, आनंद करा. जेव्हा आपण तृप्त राहतो तेव्हा आम्ही आनंद करतो, संतुष्ट राहतो तेव्हा आम्ही आनंद करतो. आणि जेव्हा आम्ही तृप्त होत नाही, आम्ही जेव्हा आम्हाला असं वाटते का आम्ही संतुष्ट नाही, आम्हाला कमी आहे, कितीही मिळालं तरी कधी कधी आम्ही काय करतो? कमीच आहे, हे एवढं मिळालं तरी पुन्हा माझ्या खिशामध्ये भरपूर नोटा भरून आहे, तरी परंतु माझे डोळे माझ्या खिशाकडे पाहून संतुष्ट होत नाही, दुसऱ्याकडे पाहतात. त्याला किती बडी आहे, तो किती बडी आहे, ते मला मिळालं तर बरं होईल. आणि मग आम्ही पाप कधी करतो? हे अशामुळेच आमची काय म्हणतात त्याला, हाव, जास्त मिळवण्यासाठी हाव, एकतर संपत्तीची हाव, एकतर नाहीतर मनाची हाव. मन, कधी कधी आम्ही पापात पडतो. कारण काय? आम्हाला ज्या आवश्यक गोष्टी नाही त्या गोष्टीचा आपण विचार करतो. जे आपल्याजवळ आहे त्याच्यामध्ये आनंद मानत नाही, जे देवाने आम्हाला दिलेलं आहे त्याचे आभार मानत नाही, जे माझ्याजवळ आहे त्याच्याविषयी आपण संतुष्ट नाही. मला काय आहे? एक सुंदर शरीर आहे, मला चांगलं मन आहे, मला चांगलं हृदय आहे, आणि माझ्या हातापायामध्ये शक्ती आहे, आणि मला काहीतरी चांगलं काम करता येते. एवढं देवाने मला दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी आनंद मानावं, आणि याच्यामध्ये आनंद मानून मी समोर जाण्यासाठी प्रयत्न करावं, आनंद मानावं, दुसऱ्याला मदत करावं. कधी कधी आम्ही काय करतो? दुसऱ्याला बिलकुल मदत करण्याची आमच्या मनामध्ये इच्छाच नाही. कधी कधी आम्ही आमचा वेळ फुकट घालवून देतो, आम्ही आळस करतो. परंतु त्याच वेळामध्ये मला काही दुसरं काम नाही, तर त्या वेळामध्ये मी दुसऱ्याला काहीतरी मदत होऊ शकतो, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खरोखर आमचं मन आनंदित आहे. प्रियजनो, आमच्या मनामध्ये पाप कधी येते? एक मन आहे जे खाली घर शैतानाचा बाजार. खाली असलेलं घर काय असते? शैतानाचा बाजार. म्हणजे आपण जेव्हा आमचं मन खाली राहते किंवा आपलं आळस राहतो, आम्हाला असं काही काम नाही, किंवा आम्ही आमच्या शरीराचा, मनाचा उपयोग करून घेत नाही, तेव्हा काय होते? आमचं मन कुठे जाते? मग शैतानाच्या मार्गाने जाते, वाईटाच्या मार्गाने जाते, एक वाईट चिंतन करते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणूनच संत पौल म्हणत आहे, आनंद करा. जे काही मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आनंद करा, व्यस्त राहा, प्रभूमध्ये आनंद करा, गाणी गा, प्रभूचे वचन वाचा, वचनामध्ये तृप्त राहा, प्रार्थना करत राहा. वाईटाला मार्ग देऊ नका, वाईटाला संधी देऊ नका. आम्ही संतुष्ट नाही, मग काय होते? मग जेव्हा संतुष्ट नाही, आनंद नाही, तेव्हा आम्ही विचार करतो. मग त्या विचारातून मग काय होते? एक पाप निर्माण होते. त्या असंतुष्ट विचारामध्ये पाप निर्माण होते. असंतुष्ट, अतृप्त
अशा कल्पनामध्ये आमचं मन आम्हाला पापाकडे घेऊन जाते. म्हणून संत पौल म्हणताय, आम्ही पापापासून वाचण्यासाठी, आम्ही वाईटापासून दूर राहण्यासाठी, आम्ही प्रभूचे बनून राहण्यासाठी, प्रभूचा गौरव करण्यासाठी, प्रभूच्या सोबत सदैव राहण्यासाठी आनंदित राहा, आनंद करा. ह्या आनंद करा ह्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आम्ही आनंद करतो तेव्हा प्रभूची कृपा आमच्यामध्ये आहे. जेव्हा आनंद करतो तेव्हा आमच्या मनामध्ये देवाविषयी आभार आहे, आमच्या मनामध्ये देवाविषयी चांगल्या कल्पना आहेत, देवाविषयी प्रेम आहे. आणि म्हणून आपण आनंद करूया, हृदयामध्ये आनंदित राहूया, मनामध्ये आनंदित राहूया, जीवनामध्ये आनंदित राहूया, प्रार्थनेमध्ये आनंदित राहूया, एक दुसऱ्याला मदत करूया. आणि आनंद केल्याने, आम्ही आनंद केल्याने आमच्या कुटुंबामध्ये आनंद येतो, मुलाबाळामध्ये आनंद येतो, शेजाऱ्यामध्ये आनंद येतो. आणि त्या आनंदाचं फळ देवाची कृपा आम्हाला मिळते. आमचं जीवन सुंदर, सुदृढ आणि भविष्यामध्ये आम्हाला लाभ मिळते आणि आम्ही यशस्वी होतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, सदैव आनंद करूया.